तुमच्या घरात येणारा एलपीजी सिलेंडर हा गॅस नेमका कसा बनतो आणि त्यातील किती गॅस भारताचा असतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या महाराष्ट्रात सर्वत्रच गॅसची टंचाई भासत आहे. त्याबद्दल ही एक छोटीशी माहिती. एलपीजीचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा गॅस मुख्यतः प्रोपेन आणि बुटेन या दोन वायूच्या मिश्रणातून बनतो. या वायूंना जास्त दाबाखाली द्रव रूपात बदलले जाते, म्हणून त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतात. एलपीजी मुख्यतः दोन प्रकारे तयार होतो. पहिला मार्ग म्हणजे क्रूड ऑइल रिफायनरी. जेव्हा जमिनीखालून काढलेले कच्चे तेल मोठ्या रिफायनरीमध्ये शुद्ध केले जाते, तेव्हा त्यातून पेट्रोल, डिझेल, केरोसिन सोबत एलपीजी देखील तयार होतो. दुसरा मार्ग म्हणजे नॅचरल गॅस प्रोसेसिंग. नॅचरल वायूवरती प्रक्रिया करताना त्यातून प्रोपेन आणि बुटेन वेगळे काढले जातात आणि त्यापासून एलपीजी तयार केला जातो. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 12 ते 13 मिलियन मेट्रिक टन्स एलपीजी तयार होतो. यात मोठा वाटा आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या मोठ्या रिफायनरी प्रकल्पांचा. पण भारताची एकूण एलपीजीची गरज आहे जवळपास 28 ते 30 मिलियन मेट्रिक टन्स. म्हणूनच भारताला जवळपास 55 ते 60% एलपीजी परदेशातून आयात करावा लागतो. विशेषतः सौदी अरेबिया, युनायटेड अरब इमिरातीस, कतर आणि कुवेत यासारख्या देशांकडून हा एलपीजी मोठ्या जहाजामधून भारतात येतो आणि नंतर बाटलिंग प्लांटमध्ये सिलेंडरमध्ये भरून देशभर पाठवला जातो. म्हणजेच आपल्या घरात येणारा प्रत्येक दुसरा एलपीजी सिलेंडर परदेशातून आलेल्या गॅसने भरलेला असू शकतो. अशीच भन्नाट आणि ज्ञान वाढवणारी माहिती जाणून घ्यायची असेल तर माहिती विश्व या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.